पाटणा हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, बिहारच्या राज्य सरकारने जो रिझर्वेशनचं 65% वाढवलेलं होतं, हे पाटणा हायकोर्टाने रद्द केलेलं आहे. आणि हा एक प्रकारे नितीश गव्हर्नमेंटला एक धक्का आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की बिहार सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न घेऊन जाईल. सुप्रीम कोर्ट काय करेल, 65% रिझर्वेशन मान्य करेल का, हा एक यक्ष प्रश्न आहे. नमस्कार, मी विश्वास उदगी. मॅक्स महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपण एक वेगळाच विषय हाताळणार आहोत, आणि तो म्हणजे पाटणा हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, बिहारच्या राज्य सरकारने जो रिझर्वेशनचं 65% वाढवलेलं होतं, ते पाटणा हायकोर्टाने रद्द केलेलं आहे. आणि हा एक प्रकारे नितीश गव्हर्नमेंटला एक धक्का आहे. परंतु त्यांचा जो सामाजिक न्यायाचा जो मुद्दा होता, तो अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे प्रश्न असा आहे की बिहार सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न घेऊन जाईल. सुप्रीम कोर्ट काय करेल, 65% रिझर्वेशन मान्य करेल का, हा एक यक्ष प्रश्न आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने जे मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये 10% जो ठराव करून पाठवला होता आणि जो कायदा केला, तो त्यांनी मान्य केला नाही. आणि आपण बघतोय की संपूर्ण देशभर राखीव जागा, जातीय आरक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण, शिक्षणामध्ये आरक्षण, या विषयाच्या मागण्या अतिशय तीव्रपणे लढवल्या जातात. विशेष करून महाराष्ट्रामध्ये एका बाजूने जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. ते म्हणतात की ओबीसीच्या कोट्यामधून आम्हाला आरक्षण वाढवून द्या. ओबीसीचं म्हणणं की आमच्या आरक्षणाला हात लावला तर खबरदार. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 52% आरक्षण आहे. आणि ऑलरेडी मराठ्यांविषयीचे जे काही ठराव गेल्या 10 वर्षात झाले, ते सुप्रीम कोर्टाने नॉकआउट केलेत. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. याचं कारण विविध जाती समूहांमध्ये, म्हणजे एससी, एसटी, एनटी, ओबीसी, हे जे जाती समूह आहेत, हे बहुजन बनाते आहेत. आणि बहुजन या देशामध्ये निश्चितपणे 90% आहे. आज खरा प्रश्न आहे तो ह्यांना नोकरी मिळणं, त्यांना योग्य शिक्षण मिळणं, हे दुरापास्त झालेलं आहे. गेल्या 70 वर्षामध्ये ज्या काही सोयी सवलती मिळाल्या, त्याही आता जात आहेत. आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला जर सरकारी नोकरी मिळाली आपल्या आरक्षणाच्या, जातीय आरक्षणाच्या आधाराने, तरच काहीतरी आपलं भविष्य सुधारेल, अशा तऱ्हेने एक मनोभावना निर्माण झालेली आहे. त्यात चुकीचं काही नाही आहे, कारण त्या समाजावरती हजारो वर्षाचा अन्याय झालेला आहे. आणि हा अन्याय दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण मिळवणं, असं त्या समाजातल्या नेत्यांना वाटतं आणि जनतेलाही वाटतं. मग प्रश्न इथेच आहे की इंडिया अलायन्स निर्माण झाल्यानंतर इंडिया अलायन्स मधला एक घटक पक्ष, मग तो राष्ट्रीय जनता दल असेल किंवा जेडीयू असेल, यांनी बिहारमध्ये फार पूर्वीपासून जातीय जनगणना झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. आणि सत्तेवरती नितीश कुमारांनी त्यावेळेस एक भूमिका मांडली की आम्ही बिहार सरकार म्हणून जाती गणना करू. त्यांनी ती जनगणना राबवली आणि त्या जनगणनेच्या आधाराने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा जो प्रश्न होता, तो 50% सुप्रीम कोर्टाने जे काही घटनात्मक आरक्षणाचं प्रमाण आहे, ते 50% रोखून ठेवलेलं आहे. 50%च्या वरती 65% जेव्हा एक राज्य सरकार आरक्षण लागू करतं, मग तसं आरक्षण म्हटलं तर वेगळ्या पद्धतीमध्ये पण आहे. पण हे सगळे प्रश्न आता कोर्टाच्या माध्यमातून नॉकआउट होत आहेत. अंतिमतः हे सुप्रीम कोर्टापर्यंत प्रश्न जाणार. आणि तिथे खरा प्रश्न आहे की एकही नवी नोकरी निर्माण करणं सरकार करत नाहीयेत. आणि आहेत त्या नोकऱ्यांमध्ये, रिक्त पदांमध्ये ती रिक्त पदं भरणं आणि त्या रिक्त पदांमध्ये आरक्षण जातीय करणं, हा जो एक व्यवहार म्हणून विविध राज्य सरकार सामाजिक न्यायाच्या संदर्भात करतायत, तर टीका ही त्यांच्या विचार प्रक्रियेवरती नाहीये, पण आरक्षणाचा हा एकमेव मार्ग आहे असं जे म्हणणारे लोक आहेत,
कुठेतरी हे ठरलं पाहिजे की सामाजिक न्यायाचा प्रश्न हा एकूणच आर्थिक सुधारणांचा, त्याच्यातून निर्माण होणारी नोकरी, त्याच्यातून सरकारने केलेली अर्थव्यवस्थेतली गुंतवणूक आणि ती सरकारने केलेली गुंतवणूक ही लोकोपयोगी जे व्यवसाय आहेत, लोकांना रोजगार देऊ शकतील असे जे व्यवसाय आहेत आणि अर्थातच शिक्षण आहे, या ठिकाणी सरकार काय करतं हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे आर्थिक सुधारणांच्या आणि आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये. ते न करता प्राप्त परिस्थितीत आहे त्या चौकटीमध्ये एकही रोजगार निर्माण करण्याची इच्छा न दाखवता किंवा पाऊल न उचलता केवळ जातीय जनगणना करून आम्ही एवढे टक्के आरक्षण देतो असं म्हणणं हा सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये एक छोटासा विचार झाला. खरा विचार काय असायला पाहिजे? खरा विचार असाच असला पाहिजे की जातीय जनगणना करून घेतल्यानंतर कोण कुठल्या जातीतली त्यांची जनसंख्या किती आहे हे कळल्यानंतर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आता बघा तुम्ही केंद्र सरकार, मोदी सरकार जे आहे हे ओबीसी विषयी किंवा एससी एसटी विषयी बोलतं खूप, पण जातीय जनगणनेला त्यांचा विरोध आहे. पूर्वापार काँग्रेसचा पण विरोध होता, पण राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जेव्हा पदयात्रा सुरू झाली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही पूर्वी केलेली चूक सुधारतो आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्या प्रथम जातीय जनगणना ही हातात घेऊ आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राज्यामध्ये आहेत म्हणजे नव्याने सरकारमध्ये आलेत त्या ठिकाणी आता हळूहळू जातीय जनगणना बिहारने जशी केली तशी त्या राज्य सरकारने, म्हणजे उदाहरणार्थ कर्नाटक करते, तेलंगणा करते किंवा राजस्थानने सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण हिमाचल करते आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. म्हणजे मुद्दा काय की जातीय जनगणना कशासाठी? तर या देशामध्ये बहुजन हा विविध जातींमध्ये विभागलेला आहे आणि तो जातीय मागासपण जे आहे हे एकूणच मनुस्मृतीने निर्माण केलेली हजारो वर्षांची जी वर्णाश्रम अवस्था आहे, 4 वर्णांमध्ये जी विभागलेली समाज रचना आहे त्याच्यामध्ये उच्चवर्णीयांनाच फक्त शिक्षण मिळतं आणि ते मोठे रोजगार घेतात आणि म्हणून रोजगारातल्या सर्वात जास्त संधी त्यांना मिळतात. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलेले असल्यामुळे गेल्या काही 3-4 पिढ्यांमध्ये नवीन पदवीधर, नवीन शिक्षक, नवीन रोजगार हे एससी एसटी आणि काही प्रमाणात ओबीसी मध्ये मिळाले, पण नोमॅडिक ट्राइब्स किंवा भटके आणि विमुक्त जमातीपर्यंत अजून शिक्षण पण पोहोचलेलं नाहीये, किंबहुना वोटिंग कार्ड सुद्धा पोहोचले की नाही ही शंका आहे. त्यामुळे कोणत्या जातीचे लोक कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये आहेत हे समजणं फार आवश्यक आहे. हे समजून घेतल्यानंतर त्या राज्याने आणि केंद्र सरकारने यांच्या आर्थिक उत्थापनासाठी, म्हणजे त्यांचं जातीय मागासलेपण आहे म्हणून त्यांना समाजामध्ये संधी उपलब्ध होत नाहीत, त्या संधी केवळ आरक्षणातूनच दूर होतील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की संविधानामध्ये आम्ही सर्वांना समान हक्क देण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक नागरिकाला एक मत देऊ, परंतु जगण्याचा हक्क म्हणून रोजगार निर्मितीचा जो त्यांचा जो एक अधिकार आहे तो घटनात्मक आहे, पण त्याची तरतूद कोण करणार? तरतूद राज्य सरकार आणि केंद्र सरकार करणार. आणि म्हणून आर्थिक धोरण ठरवताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकूण त्यांच्या अनेक मंत्रालयांच्या मार्फत या बहुजनांच्या संदर्भामध्ये जे 90% आहेत यांना दुर्लक्षून चालणार नाही. आणि ते जेव्हा ऍसर्ट होतात की आम्हाला आरक्षण द्या संविधानाप्रमाणे, तेव्हा ते नॉकआउट होत असताना प्रश्न असा आहे त्यांचं आर्थिक मागासलेपण जे आहे, म्हणजे रोजगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांचं आर्थिक मागासलेपण आहे, शिक्षण नसल्यामुळे योग्य रोजगार मिळत नाही त्यामुळे त्यांचं आर्थिक मागासलेपण आहे. हे आर्थिक मागासलेपण दूर करणं हेच खरं तर राज्य सरकारांचं घटनादत्त कर्तव्य आहे. या कर्तव्याकडे जात असताना मला असं वाटतं गेले 30-32 वर्ष लिबरलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये लिबरलायझेशन स्वीकारल्यानंतर सरकारने याकडे लक्ष देऊ नयेत, म्हणजे सरकारी उपक्रम सुरू करू नयेत किंवा सरकारने नोकरी निर्माण करणं हे सरकारचं काम नाहीये असं जेव्हा लिबरलायझेशनचं तत्वज्ञान सांगतं, मुद्दा इथेच आहे की केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी
जनतेच्या भल्याकरता, त्यांच्या आर्थिक उत्थापनाकरता, त्यांचा पर कॅपिटा इन्कम वाढण्याकरता जवाहरलाल नेहरूंचं सरकार, इंदिरा गांधीचं सरकार किंबहुना राजीव गांधीचं सरकार यांनी काही मूलभूत उद्योग जे निर्माण केले आणि त्या मूलभूत उद्योग किंवा सार्वजनिक उद्योग जे निर्माण केले त्यातील बहुसंख्य नवशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. खासगी उद्योगांनी किती नोकऱ्या दिल्या? खासगी उद्योगांमध्ये आरक्षणाचा मुद्दाच येत नाही, कारण घटनेने त्यांना असं बंधनकारक केलं नाही. किंबहुना तिथेही आरक्षण असलं पाहिजे असं माझं मत आहे. परंतु आता तरी सरकार निर्मित जी क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी गेली 30-32 वर्ष नोकऱ्याच निर्माण न केल्यामुळे त्या आरक्षित जागा संपलेल्या असल्यामुळे आता केवळ 50% वरून 65% नेलं तरी प्रश्न सुटेल असं नाहीच आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा असोत किंवा ओबीसी असोत किंवा अन्य जाती समूहांचे जे प्रश्न असोत, हे आरक्षणाची मागणी मंजूर झाली तरी त्यांचे प्रश्न सुटतील अशी काही अवस्था नाहीये. आणि म्हणून आज बिहारच्या संदर्भामध्ये जो पटना हायकोर्टाने निर्णय दिला की आम्ही 65%, त्यांचा प्रश्न काय की राज्य सरकारने 65% हे जे रिझर्वेशन शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये निर्माण केलं बिहार सरकारने, ज्या ठिकाणी प्रामुख्याने जेडीयूचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत आणि आता त्या सरकारमध्ये भाजप पार्ट नंबर 2 आहे. भारतीय जनता पक्ष ह्या एकूणच जातीय जनगणनेच्या कल्पनेच्या विरोधात आहेत. भारतीय जनता पक्ष यांनी मंडल कमिशनला सातत्याने विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी नितीश कुमार असोत, आरजेडीचे लालू प्रसाद असोत किंवा मुलायम असोत, पूर्वी कर्पुरी ठाकूरांच्या नेतृत्वाखाली पूर्वीच्या लोहियावाद्यांनी हा जातीय जनगणनेचा प्रश्न हा लावून धरला होता आणि म्हणून आता तो प्रत्यक्षात येत असताना रोजगार निर्मिती करता त्यांचं आर्थिक धोरण स्पष्ट नसल्यामुळे, म्हणजे हे जे लोहियावादी समाजवादी आहेत यांचं अर्थकारण हे अजूनही अद्यावत नाहीये. आणि म्हणून जोपर्यंत रोजगार निर्मितीचं धोरण सरकार घेत नाही तोपर्यंत केवळ जातीय आरक्षण हे कदाचित शिक्षणापुरतच उपयोगी पडू शकेल, पण रोजगार निर्मितीचं सरकार करणार नसेल तर या आरक्षणाचा रोजगारामध्ये लाभ होणार नाही. आणि मग हे जे काही बिहार मधील पटना हायकोर्टाने जो निर्णय दिलाय की तुमचं 65% रिझर्वेशनचं जे धोरण आहे ते जातीय जनगणनेनंतर त्यांनी जे केलं ते त्यांनी नॉकआउट केलेलं आहे. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट काय करेल हे आपल्याला काही काळानंतर कळेल, पण सुप्रीम कोर्टामध्ये राखीव जागांचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, एकूणच एससी एसटी जाती समूह, ओबीसी, एनटी, आदिवासी ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये संविधानाने काय सांगितलेलं आहे, त्यांच्या जगण्याच्या हक्काचा प्रश्न होय संविधानात लिहिलेला आहे, म्हणजे रोजगार निर्मितीचा. आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की राहुल गांधींनी जेव्हा भूमिका घेतली की आम्ही जातीय जनगणना करू आम्ही सत्तेत आल्यानंतर, पण त्याचबरोबर त्याने दुसरा एक प्रश्न मांडला आणि मला असं वाटतं तो प्रश्न अधिक महत्वाचा आहे. तो असा की कोणाकडे किती ऍसेट्स आहेत, म्हणजे कोणत्या जातीचे लोक कोणत्या राज्यामध्ये किती आहेत हे समजून घेतल्यानंतर त्या जातींची जी काही गरिबी आहे, म्हणजे त्यांची जी काही तोडकी मोडकी संपत्ती असेल ती एका बाजूला, आणि 10% जे लोक आहेत उच्चवर्णीय आहेत आणि या देशातले कॉर्पोरेट उद्योगपती आहेत, उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत वर्गामध्ये मोडणारे ज्या जाती आहेत आणि ज्यांचे व्यवसाय आहेत, या 10% लोकांकडे या देशातली जवळजवळ सर्वच संपत्ती आहे. 90% लोकांकडे संपत्ती ही अत्यंत कमी असल्यामुळे या देशामधली विषमता या 90% लोकांमध्ये आहे. आर्थिकदृष्ट्या ते गरीब आहेत, कित्येक जण गरिबी रेषेखाली काम करतात. याचा अर्थ काय सांगू? याचा अर्थ गरिबी रेषेची व्याख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी झाली आहे की $2 उत्पन्न दिवसाला ज्यांचं आहे त्याच्यापेक्षा खाली जे आहे ते गरिबी रेषेखाली आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 200 रुपयापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहेत असे लोक या देशामध्ये आज जवळजवळ 30 कोटीपेक्षा जास्त आहे. मग काय करायचं? यांना गरिबी रेषेखाली जे आहे त्यांना वरती आणणं हा कार्यक्रम खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडात झाला होता आणि म्हणून 25 कोटी बिलो पॉवर्टी लाईन जे होते ते वरती आले.
हा एक आर्थिक कार्यक्रमाचा भाग असू शकतो, परंतु प्रत्यक्ष रोजगार निर्मिती लिबरलायझेशनच्या कालखंडामध्ये अत्यंत मर्यादित प्रमाणात झालेली आहे आणि ती डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कालखंडातच रोजगार निर्मिती झालेली आहे. जीडीपी पण वाढलेला आहे. पण आताच्या कालखंडात रोजगार निर्मितीच होत नाही, कारण सरकार गुंतवणूक करतंय ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. हे जरी खरं असलं तरी खाजगी क्षेत्राला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देणं, अशा तऱ्हेची गेल्या 2-3 बजेटमध्ये 10 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झाली, पण रोजगार निर्मिती मात्र बिलकुल होत नाहीत. किंबहुना 40 वर्षांमधली सर्वोच्च, 25 वर्षातली सर्वोच्च बेरोजगारी ही आता या गेल्या 10 वर्षात नोंदवण्यात आलेली आहे. अशा या पार्श्वभूमीवरती आता जातीय जनगणना करून झाल्यानंतर लोकांकडे ऍसेट्स किती आहेत, श्रीमंतांकडचे किती ऍसेट्स आहेत, मध्यमवर्गीयांकडे किती ऍसेट्स आहेत, या मागास जाती ज्या आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन त्यांचे ऍसेट्स किती आहेत हे जर बघितलं तर मग असा एक मुद्दा निर्माण होतो. त्यांची गरिबी दूर करण्याकरता रोजगार निर्मिती करणं हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. एवढंच नव्हे तर रोजगार निर्मितीची साधनं उपलब्ध करून देणं, या नवशिक्षित तरुणांना किंवा शिक्षणामध्ये जे मागास राहिले आहेत त्यांना 12वी पर्यंत शिक्षण मोफत करणं, यासारखी धोरणं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला करायला लागतील. हे शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत मी म्हणतोय, पण हीच गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत, सर्व प्रकारच्या त्या सर्वांच्या बाबतीत त्यांचे इकॉनॉमिक ऍसेट्स, त्यांची साधन संपत्ती किती आहेत याच्यासाठी इकॉनॉमिक सेन्सस, म्हणजे जसं जातीय जनगणना तसं प्रत्येक लोकांकडे त्यांचा इकॉनॉमिक सेन्स जर केला तर कोणाकडे किती संपत्ती आहे आणि त्यातून संपत्तीचं जे समान वाटप व्हायला पाहिजे, समन्यायिक वाटप झालं पाहिजे, हा जो दृष्टिकोन आहे हाच खरा पुरोगामी दृष्टिकोन आहे. पण लिबरलायझेशनच्या या कालखंडामध्ये ही लिबरलायझेशन कॅनॉट बी रिव्हर्स असं म्हणणारे लोक आता ही भूमिका घेऊ शकतील का? किंबहुना राहुल गांधींपुढे सुद्धा उद्या ते पंतप्रधान झाल्यानंतर किंवा अर्थमंत्री झाले किंवा ते सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यापुढे हे आव्हान असेल की इकॉनॉमिक स्टेटस प्रत्येक जनतेचं माहीत झाल्यानंतर रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी सरकारची गुंतवणूक या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याकरता कोणते बदल घडून आणतील याबद्दल विचार मंथन होणं आवश्यक आहे. कोर्टाच्या माध्यमातून हे प्रश्न हाताळले जाणं याच्याऐवजी रस्त्यावरचं आंदोलन आणि सरकारचं धोरण याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, विश्वास मत म्हणून या कार्यक्रमामध्ये हे मी मत मांडतोय की जातीय जनगणना ही आवश्यक आहेच. सामाजिक न्यायाचा तो एक पायाभूत प्रकल्प असलाच पाहिजे, तो राज्यांचा असला पाहिजे, तो देशाचा पण असला पाहिजे. पण आपल्याला प्रत्येक जनतेमध्ये त्याला जर त्याचं आर्थिक उत्थापन किंवा त्याला रोजगार निर्माण करून देणं, मग तो स्वयंरोजगार असेल किंवा सरकारी रोजगार असेल, उद्योगामध्ये आरक्षण असेल किंवा सरकारी उद्योगांमध्ये ती सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, याकरता धोरण ठरलं पाहिजे. आणि मुख्यतः हा जो 90% समाज आहे, हा हा जो बहुजन समाज आहे, हा शिक्षणापासून पण वंचित आहे. त्यांच्या 2-3 पिढ्या शिकलेल्या आहेत पण अजूनही बरेच लोक शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणून 12वी पर्यंत शिक्षण हे मोफत झालंच पाहिजे. याकरता सरकारची गुंतवणूक शिक्षण व्यवस्थित होणं आणि रोजगारासाठी इकॉनॉमिक स्टेटस काय आहे प्रत्येकाचं, जसं जातीय स्टेटस काय आहे हे कास्ट सेन्सस मध्ये कळेल, पण इकॉनॉमिक स्टेटस काय हे कळल्यानंतर धोरण बनवणं, याकरता नवीन भारत घडवायचा असेल तर या 90% बहुजनांकरता नवीन आर्थिक धोरण आणि त्यांना रोजगाराची साधनं पुरवणं आणि रोजगार निर्माण करून देणं, या प्रक्रियेमध्ये महागाई कमी होईल, त्यांच्या हातामध्ये पर्चेसिंग पॉवर येईल, त्यांची क्रयशक्ती वाढेल. आज तरी बहुसंख्य लोक हे दिवसाला 200 रुपये मिळवणारे लोक आहेत किंवा अनेक लोक असंघटित कामगार हे 10 ते 12 हजार फक्त पगार घेतात. यांची क्रयशक्ती किती असेल ते नसणारच आणि अशा लोकांचं जीवन हे कठीण आहे. आणि म्हणून या सर्व मोठ्या घटकांकरता बहुसंख्य 90-94% असंघटित कामगार, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कामगार आहेतच, या सगळ्यांकरता एक नवीन आर्थिक धोरण जे लिबरलायझेशनला टँजंट असेल, हे राहुल गांधींचं काँग्रेस अलायन्स आघाडी सरकार स्वीकारणार का, असा एक प्रश्न आहे. याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, याच्यावरती आंदोलनं पण व्हायला पाहिजेत. होय, काँग्रेस पक्षाने आणि डाव्या पक्षांनी या आंदोलनांचं नेतृत्व पण केलं पाहिजे. तर राज्य सरकार आणि इंडिया आघाडीचं सरकार जेव्हा येईल त्यातून या धोरणाला कुठेतरी शेप येईल. आता तरी
पटना हायकोर्टाचा निर्णय किंवा उद्या मुंबई हायकोर्टाचा निर्णय किंवा आणखीन कुठला तरी हायकोर्टाचा निर्णय याच्यातून आरक्षणाचे प्रश्न किंवा रोजगाराचे प्रश्न सुटतील असं मांडणं मला तरी वाटतं थांबलं गेलं पाहिजे आणि लोकसमूहातून आंदोलनातून नवीन धोरणं घेणं आणि 90% बहुजनांच्या हातात पैसा खुळखुळणं म्हणजे रोजगार आणि शिक्षण आणि आरोग्य याकरता ही जी काही भारताचा नवीन बदल घडवून पाहणाऱ्या ज्या इंडिया आघाडीचं सरकार आहे त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटलं पाटणा हायकोर्टाच्या निमित्ताने आपण हा राखीव जागांचा प्रश्न जातीय आरक्षणाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न निव्वळ कोर्टाच्या मार्फतून सुटेल असं जर आपल्याला वाटत असेल आणि त्याच आपल्या कुठेतरी विचार पद्धतीने बद्दलीत आणि कार्यपद्धतीत वेगळा विचार करण्याची गरज आहे इंडिया आघाडीला हे एक मोठं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही अपेक्षा या बाबतीत नाहीये मी इथेच थांबतो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून तो लाईक करा मॅक्स महाराष्ट्राचा सबस्क्राईबर राहा आणि विश्वास मत हा जो काही कार्यक्रम मॅक्स महाराष्ट्राने पुरस्कृत केलाय त्या ठिकाणी मी विश्वास योगी माझं मत मांडलेलं आहे पण याच्याबद्दल चर्चा व्हावी आंदोलन व्हावं याकरता हा प्रबोधनाचा प्रश्न आहे धन्यवाद मी इथेच थांबतो